श्रीराम कृष्ण हरी. तर गरुड पुराणमधील अध्याय 2 आहे. त्याच्यात यममार्गाचे वर्णन केलेले आहे. पहिल्या अध्यायामधून आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळलो आहोत. तर तेव्हा गरुड नारायणांना विचारतात की हे देवा, पातकी लोकांना नेले जाते तो हा मार्ग किती भयंकर व कोणत्या दुःखांनी भरला आहे ते मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवंत उत्तर देतात, अरे हा यममार्ग फार दुःखदायक कसा आहे ते मी तुला सांगतोच. तू माझा भक्त जरी असलास तरी ते वर्णन ऐकून तुलाही भीतीने कापरे भरेल. त्या मार्गात भूक भागवण्यासाठी अन्न किंवा पाणी मिळत तर नाहीच, परंतु साधी झाडाची सावलीसुद्धा नसते. तहानेने कासावीस झाला तरी पाणीही दिसत नाही. उलट प्रलयकाळच्या 12 सूर्याने एवढी उष्णता वातावरणात भरून राहिलेली असते. तो पापी थंडीने व वादळाने त्रासून चालला असताना वाटेत कुठे पायात काटे घुसतात तर कुठे महाविषारी साप चावतात. शिवाय सिंह, वाघ, जंगली कुत्रे त्याचे लचके तोडतात, विंचू डंख मारतात आणि आगीच्या फुफाट्यातून जावे लागते. वाटेत एके ठिकाणी असिपत्रवन नावाचे एक घोर असे 2000 योजने लांबीचे अरण्य आहे. त्या वनात कावळे, घुबडे, गिधाडे व विषारी दंश करणाऱ्या माशा त्रास देतात. तिथे सतत वणवा लागलेला असल्यामुळे झाडांची पाने छिन्नभिन्न झालेली असतात. कधी तो पापी अंधाऱ्या विहिरीत पडतो, कुठेतरी डोंगराच्या कड्यावरून कोसळतो, कधी तलवारीच्या अगर सुरीच्या पात्यांवरून तसेच टोकदार खेळांवरून त्याला चालावे लागते. केव्हा काळोखा खड्ड्यात पडतो तर केव्हा जोरदार पाण्याच्या प्रवाहात सापडतो. कधी जळवांनी भरलेल्या चिखलात तर कधी गरम अशा चिखलात पडतो. कधी वाटेत तापलेली रेती लागते तर कधी तापलेल्या तांब्याच्या पत्र्यांवरून जावे लागते. कुठे वाटेत निखारे पसरलेले असतात तर कुठे अति घनदाट असा धुराचा भरलेला रस्ता मिळतो. वाटेत केव्हा तरी वरून निखारे पडतात, दगडांचा व कठीण गारांचा तसेच रक्ताचा व उकळत्या अशा पाण्याचा वर्षाव होतो. कुठे खारा चिखल वरून कोसळतो, कुठे अत्यंत खोल खाचखळगे ओलांडावे लागतात, उंच टेकड्या चढाव्या लागतात, असेच कुठे गुहातून जावे लागते. त्या ठिकाणी निबिड काळोख असतो. काही ठिकाणी अवघड शिलाखंडांना ओलांडावे लागते. वाटेत रक्त व विष्ठेने भरलेल्या तळ्यातून जावे लागते. वाटेतवरच मध्येच वैतरणी नावाची नदी लागते. ती पाहूनच जीव भयभीत होतो, एवढी ती वेगाने वाहत असते. तिचे नुसते वर्णन जरी ऐकले तरी घाबरायला होते. ती 100 योजने रुंद आहे. तिच्यातून पू व रक्त वाहत असते. तिचे दोन्ही किनारे हाडकांनी भरलेले असून तटाजवळ पू व रक्ताचा चिखल असतो. तिच्या प्रवाहावर केसांचे शेवाळे असते. पाप्यांना ती पार करायला मोठे कठीण आहे. प्रवाहात मोठमोठ्या मगरी व अत्यंत क्रूर असे शेकडो पक्षी आहेत. पापात्म्याला येताना बघून जसे कढईत तूप उकळते तशी ती नदी ज्वालांनी व धुराने खदखदू लागते. त्या प्रवाहात विशाल आकाराचे कृमीकीटक असून सुईप्रमाणे तीक्ष्ण चोची असलेले पक्षी तसेच वज्राप्रमाणे टणक चोचींची गिधाडे व कावळेही आहेत. शिशुमार नावाचे प्राणी, मगरी, जळवा, मासे, कासवे आणि इतरही अनेक मांसभक्षक जलचर त्या नदीत आहेत. यमदूतांनी पापात्म्याला त्या नदीत ढकलून दिल्यानंतर तो वारंवार मुलाला, भावाला व बापाला ओरडून हाका मारित राहतो. भूक व तहान यांनी बेजार होऊन तो प्राणी नाईलाजाने रक्त पितो, कारण भेसळ रक्ताशिवाय दुसरे तिथे काहीच नसते. त्या नदीची गर्जना फार मोठी असून ती नदी पाहूनच काळीच दचकते व तो पापी जीव शुद्ध हरपून बसतो. हजारो विंचू व काळेकभिन्न सर्प यांनी भरलेल्या त्या नदीत जेव्हा पापी लोटला जातो तेव्हा त्याचा रक्षण करता कुणीही नसतो. पाण्यातील शेकडो भोवऱ्यात सापडून तो क्षणामध्ये पाताळात तर क्षणात पृष्ठभागावर असा गरागरा फेऱ्या मारतो. अरे गरुडा, ती नदी पाप्यांकरिताच निर्माण केलेली आहे. तिचा पैलतीर दिसतही नाही व ती ओलांडणे दुर्घट तर आहेच, शिवाय दुःखदायक आहे. असा हा यमराज्यात जाण्याचा मार्ग अतिशय दुःखदायक अशा विविध प्रकारांनी भरलेला आहे. पापी लोक रडत दुःखाने कळवळून ओरडत चाललेले असतात. कुणाला फासात बांधतात, कुणाला अंकुशाने ओढतात,
काही जणांना शस्त्रांनी टोचून तर काही जणांना दोरखंडाने जखडून फरफटत नेतात. कुणाच्या नाकात तर कुणाच्या कानात वेसण घातलेली असते, कुणाच्या गळ्यात दोरखंड घालून तर कुणाला कावळ्यांकरवी ओढवून नेतात. बऱ्याच पापी लोकांच्या मानेला, दंडाला व पायांना, पाठीला लोखंडी साखळ्या बांधतात. कुणाच्या डोक्यावर लोखंडाच्या तुकड्यांचा ओझा दिला जातो. अत्यंत क्रूर अशा यमदूतांच्या सोट्यांचा मार तर सतत चालू असतो. त्यामुळे ते पापी रक्त ओकतात व तेच पिऊन पुढे चालू लागतात. आपण केलेली आयुष्यभरातील कर्मे त्याला तेव्हा आठवतात व पश्चाताप होतो. पण त्याचा काही उपयोग नसल्यामुळे दुःख भोगत भोगत तो शेवटी यमराजापाशी जाऊन पोचतो. रस्ताभर तो निर्बुद्ध पापी मुलाबाळांना हाका मारीत व रडत रडत पश्चाताप करीत चालतो. तेव्हा त्याला मनोमनी जाणवते व पटते की अरे, मोठ्या पुण्याईमुळे मला मनुष्याचा जन्म मिळाला होता, तरीही मी धर्माचरण कधी केले नाही. अरे रे, केवढा मूर्खपणा झाला हा. तो स्वतःशीच विचार करतो अरे मूर्खा, तू दान, होम हवन, तपश्चर्या, देवपूजा, तीर्थक्षेत्रांची सेवा यापैकी काहीच केले नाहीस. म्हणून आता केलेल्या कर्मांची फळे तुझी तूच भोग. अरे, तू कधी ब्राह्मण पूजले नाहीस, गंगा किनारी निवास केला नाहीस, सत्पुरुषांची सेवा केली नाहीस की चुकूनसुद्धा परोपकार केला नाहीस, तर आता तुझी कर्मे तुलाच निस्तरली पाहिजेत. माणसांना व पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी कधी तलाव खोदले नाहीस, तसेच गायी व ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी काहीच केले नाहीस. म्हणून जशी कर्मे केलीस तशीच आता भोग. नित्य दान देत नव्हतास, आचार धर्म तर सोडूनच दिले होतेस, कारण वेद व शास्त्रार्थ यांची तुझ्या हिशेबी काही किंमत नव्हती. पुराण कधी ऐकत नव्हतास व ज्ञानी लोकांची पूजा करीत नव्हतास. यासाठी जशी कर्मे केली होतीस तशीच आता भोग. यमदूत पापी स्त्रियांना छळतात तेव्हा त्या म्हणतात, अरे रे, मी कधी पतीला सुख दिले नाही की त्याचे म्हणणे ऐकले नाही, पतिव्रता धर्म आचरला नाही, न कधी वडीलधाऱ्यांचे ऐकले, म्हणून आता जसे केले तसेच भोगले पाहिजे. पतिसेवेचा धर्म कधीही पाळला नव्हता. पतीच्या निधनानंतर सती गेले नाही. बरे, विधवेसाठी असलेले धर्माचरण व तप यापैकी काहीसुद्धा केले नाही, म्हणून जे केले ते आता भोगले पाहिजे. माझ्याच पूर्वकर्मानुसार मला दुःख भोगण्याकरिता स्त्रीचा जन्म मिळाला होता. उपास तापास चंद्रायणादी व्रते करून कधी देहदंडना दिली नाही. अशा प्रकारे प्रत्येक जीव पश्चाताप करीत आपली दुष्कर्मे आठवीत जोरजोराने रडत माझे मनुष्यपण कुठे बरे गेले असे म्हणत पुढे पुढे चालत राहतो. गरुडा, अशा तऱ्हेने तो मृतात्मा वाऱ्याच्या वेगाने पुढे जात जात 17 दिवसानंतर 18व्या दिवशी सौम्यपुरात प्रवेश करतो. त्या रमणीय नगरात प्रेतात्म्यांचा भला मोठा समुदाय राहतो. तिथे पुष्पभद्रा नावाची एक नदी व डौलदार असा एक वडाचा वृक्ष आहे. तिथे यमदूत अंमळ विश्रांतीसाठी त्याला थांबवतात, परंतु तो तिथेही आपल्या मागे राहिलेल्या स्त्री व पुत्रांच्या सुखाच्या आठवणी काढत असतो. त्याला पूर्वीची संपत्ती, दासदासी असे सर्व आठवत असते. ते पाहून तिथले प्रेतात्मे व यमदूत त्याला समजावतात की बाबा रे, आता कुठली पत्नी, वैभव, मुले बाळे व तुझा ओतावळा, मूर्खपणा न करता आपल्या कर्मांचे परिणाम भोगीत हा अति दूरचा प्रवास चालून पार पाड. अरे, जवळची शिदोरी हीच प्रवासासाठी मोठा आधार असते, हे तुला माहिती असेलच. पण परलोकीच्या प्रवासाच्या शिदोरीची तू जिवंतपणी काहीच तरतूद केली नाहीस व या रस्त्यात तर काहीच विकत मिळत नसते. अरे मृतजीवा, या मार्गाविषयी तर पोरासोरांनाही कल्पना असते, पण तू ते पूर्वी कधी ऐकले नव्हतेस काय? ब्राह्मणाच्या मुखीची पुराणवचने ऐकली नव्हतीस काय? अशा प्रकारची यमदूतांची बोलणी खात, दंडुक्यांचे फटके खात पडतो, झडतो आणि पुन्हा उठून धावतो. सौम्यपुरात त्याला मुलाने, नातवाने, आदराने किंवा रीतीनुसार केलेल्या श्राद्धाच्या बदली पिंडाचे जेवण मिळते. नंतर ते खाऊन तो पुढे सौरीपुराकडे जाण्यास निघतो. तिथे कालरूपी असा जंगम नावाचा राजा आहे. त्या राजाला पाहून या जीवाची भीतीने गाळण उडते व काही काळ मुक्काम करावा अशी त्याला इच्छा होते. तिथे त्याला नातेवाईकांनी दिलेल्या त्रैपाक्षिक श्राद्धापोटी भोजन व पाणी दिले जाते. ते खाऊन तो ती नगरी सोडून पुढे जाण्यास निघतो. पुढे तो जीव नगेंद्र भवनाकडे जात असताना भयानक अशी अरण्ये पाहून घाबरून आक्रोश करीत असतो. निर्दय यमदूत ओढून नेताना तो वारंवार रडू लागतो. 2 महिन्यानंतर तो व्यथित होऊन तिथे पोचतो. तिथेही नातलगांनी दिलेले म्हणजेच दान केलेले अन्न, वस्त्र व पाणी पिऊन बसतो. तोच यमदूत त्याला खेचीत पुढे नेतात.
तिसऱ्या महिन्यात तो गंधर्वपुरात पोचतो. तेव्हा तिसऱ्या मासिक श्राद्धाचे पिंड व पाणी पिऊन पुढे चालू लागतो. चौथ्या महिन्यात तो शैलागम नगरात जातो. तिथे त्याच्यावर शिळा व पाषाणांचा मारा होतो. चौथ्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन त्याला बरे वाटते व तो पुढे चालून पाचव्या महिन्यात क्रौंच नगरात पोचतो. तिथे पाचव्या मासिक श्राद्धाचे पिंड खाऊन पुढे तो क्रूरपुरात जातो. निघाल्यापासून 5.5 महिन्यांनी तो तिथे पोचतो. तिथे ऊन षण्मासिक श्राद्धात दिलेले पिंडांना व कुंभोदक सेवन करून तो तृप्त होतो व थोडा आराम मिळतो. एक घटकाभर आराम करून तो दुःखी होतो व कापत कापत यमदूतांचे दरडावणे ऐकत ते पूर सोडतो. मग तो चित्रभवन नगरात जातो. तिथे विचित्र नावाचा राजा आहे. तो यमाचा धाकटा भाऊ आहे. त्या अतिभव्य व भयंकर राजाला बघून तो पळू लागतो. त्यावेळी काही नावाडी समोर येतात व म्हणतात की अरे जीवा, जर तुझ्या गाठीशी पुरेसे पुण्य असेल तर तू या नौकेत बसू शकतोस व ही प्रचंड वैतरणी नदी पार पडू शकतोस. ही नौका त्याच्यासाठीच आणलेली आहे. ते पुढे सांगतात की दानाचेच दुसरे नाव वितरण आहे. ते पुण्य असेल तरच ही नदी सुखाने पार करता येईल, म्हणूनच हिला वैतरणी नदी असे म्हणतात. जर तू गाय दान दिली असतीस तर तुझ्यासाठी नाव तयार आहे, नाहीतर नाही. असे ऐकल्यावर तो जीव अरे माझ्या नशिबा असे उद्गार काढतो. त्या पाप्याला बघून ते पाणी उसळू लागते आणि ते पाहून तो आक्रोश करतो की अरे रे मी काय करू, पण त्याला त्या नदीत ढकलून देतात. जसा माशाच्या घशात गळ ओवतात तसा त्याच्या घशात अंतराळीची भूते गळ अडकवतात आणि त्याला ओढत पैलतीरी नेतात. तिथे षण्मासिक श्राद्धाचे पिंड तो खातो खरा, पण त्याची तृप्ती होत नाही, म्हणून भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन तो रडत चालत राहतो. 7व्या महिन्याच्या आरंभी तो भवापदात पोहोचतो. तिथे 7व्या मासिक श्राद्धाचे अन्न व पाणी खातो पितो. पुढे निघून तो दुःखद नगरात दाखल होतो. हा प्रवास अधांतरी असल्यामुळे तो फार दुःखदायक होतो. तिथे 8व्या मासिक श्राद्धातले दान केलेले पिंड खाऊन तो पुढे जाण्यास निघतो व 9वा महिना संपता संपता नानाक्रंदपुरात पोचतो. तिथे अत्यंत क्रूर व भयानक अशा नानाक्रंद नावाच्या गणांना बघूनच त्याच्या हृदयात धडकी भरते. तो दुःखाने आक्रोश करू लागतो. मग पुढे यमदूत त्याला दरडावीत खेचतात व ते पूर सोडून 10व्या महिन्याच्या शेवटी सुतप्त भवन नगरात दाखल होतो. तिथे 10व्या मासिक श्राद्धातील पिंडांना व पाणी पिऊनही त्याची तृप्ती होत नाही. तरी पुढे चालत चालत 11व्या महिन्याच्या शेवटी तो रौद्रपुरात पोचतो. त्यावेळी पुत्राधिकांनी केलेल्या 11व्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन व पाणी पिऊन तो पुढे चालत 11.5 महिन्यांनी पयोवर्षण नगरात जाऊन पोचतो. प्रेतांना दुःखदायक असा मोठा मुसळधार पाऊस तिथे ढगातून पडत असतो. तिथे पुत्र वगैरेंनी दिलेले न्यूनाब्दिक श्राद्धातील अन्न खातो. पुढे निघून तो वर्ष पूर्ण होता शीताढ्य नावाच्या नगरात जातो. तिथे बर्फापेक्षाही 100 पट जास्त अशी कडाक्याची थंडी असते. त्यावेळी तो थंडीने कुडकुडणारा भुकेने कासावीस झालेला प्रेतात्मा कुणी आप्त आपल्याला मदत करील काय अशा आशेने दशदिशांना पाहत असतो. तेव्हा त्याला यमदूत विचारतात की अरे तसे पुण्य तरी तुझ्या गाठीशी कुठे आहे. मग वार्षिक श्राद्धाचे पिंड खाऊन धीर एकटावून तो निघतो. वर्ष संपल्यानंतर यमसदनाच्या आधी लागणाऱ्या बहुभीतीपूर इथे तो पोचतो. त्याचवेळी त्या जीवाचा हातभरचा पिंडदेह गळून पडतो. नंतर कर्मफळे भोगण्याकरिता अंगठ्या एवढा वायुरूपी देह धारण करून तो अधांतरी चालतो. तो देह यातना भोगण्याकरिताच असल्यामुळे त्याचे नाव यातना देह असे आहे. असा तो जीव यमदूतांसह पुढे निघतो. देव सांगतात की हे कश्यपपुत्रा गरुडा, ज्यांनी मृत्यूपूर्वी दान केलेले नसते त्यांना घट्ट फासात बांधून यमदूतांकडून अशा प्रकारे सांगितलेले सर्व कष्ट भोगत जावे लागते. हे पक्षी श्रेष्ठा, यमनगरात प्रवेश करण्यासाठी 4 महाद्वारे आहेत. त्यापैकी हा दक्षिणेकडच्या द्वारापाशी पोचण्याचा मार्ग सांगितला आहे. या मार्गावरून भुकेलेले व तहानलेले कसे जातात ते सांगून झाले. आता अजून काही ऐकायचे आहे काय? अध्याय 2 समाप्त. रामकृष्ण हरी.